इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडून होत असलेल्या गौण खनिज उत्खनन संदर्भातील महसूलच्या नियमांचा फटका बसताना पाहायला मिळतो। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बांध तसंच माती वाहून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांना आपले बांध व्यवस्थित करण्यासाठी जेसीबीचा आधार घ्यावा लागतोय। मात्र महसूल विभागाच्या नियमांमुळे शेतकरी तसंच जेसीबी मालक चांगलेच मेटाकुटीस आलेत। त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालय गाठून प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी तालुक्यातील सर्व जेसीबी चालक मालक आणि सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुरी तहसील या ठिकाणी सर्व जेसीबी मालकांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं, परंतु गेल्या 2-3 दिवसापूर्वी आमचे जे केदारे नावाचं जो मालक आहे, जो जेसीबी आहे, त्यांचं जेसीबी त्यांनी फक्त एक नंबर प्लेट नसल्या कारणामुळे धरलं। माझं एक महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांना एक विनंती आहे, जर आम्ही शेतकऱ्याचे कुटुंब जर कुठंतरी कामधंदा करत आहोत, कुठंतरी जोडधंदा करत आहोत आणि शेतकऱ्यांची लेवल जर नाही झाली तर शेतकरी पिकवणार कुठून? जर त्यांची लेवल झाली तरच ते काही गोष्टी पिकवणार आहे। माननीय महसूल मंत्री असेल, तहसीलदार साहेब असतील, माननीय प्रांत साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांना विनंती करतो की जर हा जेसीबी मालकांवरचा जर अन्याय थांबला नाही तर आम्हाला काहीतरी एक जोडधंदा द्या, म्हणजे तो आम्ही जोडधंदा करू। गेले अनेक दिवसापासून तुम्हाला जर काही टॅक्स जमा करायचा असेल, आम्ही प्रत्येक नियमावलीचं पालन करतोय, परंतु स्वतःच्या शेतीमधून स्वतः जर आम्ही जर जेसीबी चालू शकत नाही आणि स्वतःची लेवल करून जर आमचं लेवल जर केली तरच आमचं पोट भागेल। जर आमचं पोट भागलं नाही तर आमच्या परपंचाला, आमच्या घरादाराला कोण सांभाळेल? माझी एवढी विनंती आहे, जर आमच्यावर हा जर अन्याय झाला तर आम्ही तेवढे आत्मदहन करून याला सर्वस्व जबाबदार माननीय महसूल मंत्री असतील, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, हे असेल। आम्ही एक गरीब कुटुंबातले शेतकरी मुलं आहोत, आम्ही एक तरुण मुलं आहोत आणि आम्ही एक धंदा करण्यासाठी, एक परपंच आणि आमच्या घरचं पोट चालवण्यासाठी आम्ही हा धंदा उभा केला आहे। परंतु याच्यामध्ये इतक्या अडचणी येत आहे। माननीय श्री सर्व जे प्रांत साहेब आलेत ते पण सारख्या कारवाई करताय। आम्ही जायचं कुठं? ड्रायव्हरांना पगार द्यावा लागतो 25,000 रुपये आणि आम्हाला शिल्लक भेटतात 100 ते 200 रुपये। आम्ही आमच्या पोटासाठी करतोय। जर तुम्ही आमच्यावर 6-6, 7-7, 8-8 लाख रुपयाचा दंड आकारावा, तेवढी आम्हाला कमाई नाही। 10 वर्ष झालं तरी आम्ही 8 लाख रुपये कमावणार नाही। म्हणून माझी एक विनंती आहे, जर आपण याच्यावर जर आम्हाला विश्वास आहे, माननीय श्री महसूल मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आम्हाला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कुटुंबावर कुठे अन्याय होऊ देणार नाही। याचा नक्कीच तुम्ही या अन्यायाला कुठेतरी थांबवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। सुमित बोधक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।